राधा म्हणाली, मालक होते तोपर्यंत पुढे काय हे माहीत तरी होते. पण आता काय? आता पुढे सगळा अंधारच दिसत आहे मला. वडिलांचा रस्ता माझ्यासाठी आधीच बंद झाला आहे. जगात माझे असे म्हणायला आता काय राहिले आहे? बापू गंभीर होत म्हणाला, मी सुद्धा स्मशानातून परत येताना या गोष्टीचा विचार करत होतो. मी एक निर्णय घेतला आहे. आता मी तुझ्याजवळ राहायचे ठरवले आहे. राधा म्हणाली, असा अविचार करू नकोस. माझ्या तुझ्यासाठी काय भावना आहेत हे तुला माहीतच आहे. पण तरीही माझ्या स्वार्थासाठी मी तुझे आयुष्य वाया घालवू शकत नाही. आपण एकत्र राहणे म्हणजे तुला समाजातून उठवण्यासारखे आहे. मी आज तरुण आहे, सुंदर आहे, पण या क्षणिक मोहाला तू बळी पडू नकोस. बापू म्हणाला, या मोठ्या मोठ्या गोष्टी मला समजत नाहीत. मला एवढेच समजते की या अशा परिस्थितीत मी तुला एकटे सोडू शकत नाही. तुला जर मी आत्ता सोडून गेलो तर माझ्याही आयुष्याची वाट लागेल. गांजा ओढून माझाही रावजी व्हावा असे तुला वाटत असेल तर मी जातो तुला सोडून. यावर राधा काहीच बोलली नाही. थोड्या वेळाने बापूने पुन्हा तिला विचारले की तिने काय ठरवले आहे. राधा म्हणाली, राहा तू माझ्याजवळ, पण आधी आई आणि मावशीला भेटून त्यांची संमती घे. बापू म्हणाला, मी काही कोणाची संमती घेणार नाही. त्यांना विचारले तर आई शिव्या घालेल आणि मावशी रडू लागेल. मी फक्त त्यांना भेटून आपण एकत्र राहणार असल्याचे सांगेन. राधाने विचारले, मावशी आणि आईला पैसे देतोस की नाही? बापू म्हणाला, मावशीला मध्ये मध्ये पैसे पाठवतो, पण आईला त्याच्या पैशांची गरज नाहीये. राधा म्हणाली, असे आईबद्दल बोलू नये. आईबद्दल मुद्दाम सगळे असे वाईट बोलत नसतील कशावरून? बापू म्हणाला, त्यालाही आधी तसेच वाटायचे. पण ज्या घरी 2 वेळेस नीट खायचे वांदे होते, तिथे हिला उंची लुगडी, नाकातली चमकी ह्या सगळ्या गोष्टी कोण देत होते? विठोबा मेल्यानंतरही तिच्यात काही सुधारणा झाली नाहीये. कधी घरी जावे म्हटले तरी माझ्या छातीत धडधडते. अचानक गेलो आणि नको ते पाहायला मिळाले तर? त्यामुळे पाय घासत, गाणी म्हणतच मला घरात जावे लागते. राधा म्हणाली, तू आईबद्दल जे काही बोलत आहेस ते कदाचित खरे असेलही, पण म्हणून तू तिचा तिरस्कार करू नकोस. निदान रागाच्या भरात तिच्यावर कधी अन्याय होणार नाही याची तरी काळजी घे. बापू यावर काहीच बोलला नाही. बापू भूतवाडीला मावशीला भेटायला निघाला. वाटेत त्याला गारंबीची बरीच माणसे दिसली. गोपाळ नाना, बापू काका, पांडभट, पण कोणीही त्याच्याशी बोलले नाही. साखरपिंडीला गेल्यापासून बापू भूतवाडीला उभ्या उभ्याच येऊन जायचा, पण गारंबीला फिरकायचाही नाही. त्याला गारंबीविषयी प्रेम नव्हते असे नाही. गारंबीचा पाट, साकव, बागा त्याला या सगळ्याची आठवण यायची. पण गारंबीत शिरताच त्याच्याकडे टक लावून पाहणारे चेहरे, त्याच्याबद्दल सुरू होणारी कुजबूज याची त्याला आठवण व्हायची आणि तो गारंबीला जायचे टाळायचा. तसेही विठोबा गेल्यापासून त्याचे गारंबीवरचे मन उडाल्यासारखे झाले होते. नाना हयात असेपर्यंत दिनकरला त्याच्या घरी जाऊन भेटणे शक्य नव्हते. त्यामुळे तो त्याला येता जाता भेटायचा आणि स्वतःच्या घरी जायचे म्हटले की तिथे असणाऱ्या विठोबाच्या गोष्टी, त्याची झोपण्याची जागा, तरटाच्या अस्तराची बळकटी, खुंटीवर लोंबत असलेली बाराबंदी, ते करकर फडताळ, हे सगळे पाहिले की बापूला भडभडून यायचे. घरी आई होती, पण तिच्याशी त्याचे पटायचे नाही. त्याने कितीही ठरवले की भांडायचे नाही, तरी त्यांच्यात भांडणे व्हायचीच. त्यामुळे तो घरी जाण्याचे आणि पर्यायाने गारंबीला जाण्याचे टाळायचा. आज तो मावशीकडे निघाला होता खरा, पण मागे गुरविणीच्या हातचं खातो म्हणून त्याला मोरीपाशीही जाऊ न देणाऱ्या मावशीला जेव्हा आपण त्याच गुरविणी बरोबर राहणार आहोत हे सांगू तेव्हा ती आपल्याला काय शिक्षा देईल? ती आपल्याशी संबंध तर तोडणार नाही ना? या विचाराने बापू अस्वस्थ झाला होता. तो मावशीच्या घरी पोहोचला तेव्हा तिच्या घराला कुलूप होते. मावशी गारंबीला गेली असेल असे वाटून त्याने गारंबीचा रस्ता धरला. तो घरी पोहोचला तर मावशी तिथेच होती. बापूला आलेले पाहताच आई मावशीच्या कानाशी काहीतरी कुजबुजली. बापू येऊन झोपाळ्यावर बसला. मावशीकडे पाहून हसला, पण मावशी मात्र हसली नाही. बापूला वाईट वाटले. आता मावशी बोलत नाही तोपर्यंत आपणही बोलायचे नाही असे त्याने ठरवले. शेवटी थोड्या वेळाने मावशीनेच विचारले की साखरपेंडीहून 15 दिवस झाले आला आहेस आणि आज तुला घरी यायला वेळ मिळाला का? आणि आता परत केव्हा जाणार आहेस साखरपेंडीला? हा प्रश्न ऐकून बापू बुचकळ्यात पडला. मावशीला आणि आईला सगळे माहीत असल्याचे त्याच्या लक्षात आले. तो म्हणाला, आता साखरपेंडीला जाणार नाहीये, इथे पुलावरच राहणार आहे राधा बरोबर. हे ऐकून आई बापूला बडबडू लागली. म्हणाली,
म्हणजे लोक जे बोलत आहेत ते खरंच आहे तर. लाज कशी वाटत नाही तुला? मावशीने आईला गप्प बसायला सांगितले. ती बापूला म्हणाली, रावजी कोण लागतो तुझा? तो आजारी असताना तिथे राहिलास तिथपर्यंत ठीक होते. पण तो गेल्यावरही तू रात्रंदिवस तिथेच पडून आहेस? हे काही बरोबर नाही. सगळ्या गावात तुझ्या नावाने चर्चा होत आहे. बापूने विचारले, त्या अनाथबाईला वाऱ्यावर सोडून देणे बरोबर आहे का? मावशी म्हणाली, तुझा आणि तिचा काय संबंध आहे? अशा कितीतरी अनाथ बायका या जगात आहेत. सगळ्यांना सांभाळणार आहेस का तू? त्या बाईचे नाव खराब आहे. तिच्या नादाला लागून तुझे आयुष्य वाया घालवू नकोस. अजून 25शीतला झाला नाहीस आणि नको नको ती व्यसनं तुला लागली आहेत. मुसलमानांच्या हॉटेलात जाऊन खायला तुला लाज वाटत नाही? मावशी बापूला समजावत असताना आई मध्येच बापूला बडबडू लागली. बापू कपाळाला आठ्या घालून आईकडे पाहू लागला. त्याला असे रागानं पाहताना बघून आईला अजूनच चेव आला. ती सुद्धा बापूची उलट तपासणी घेऊ लागली. म्हणाली, तुझे आणि राधाचे वाईट संबंध आहेत असे सगळे बोलत आहेत. अण्णांनी स्वतः तुम्हाला मिठी मारताना पाहिले आहे. बापूला आईचे हे बोलणे आवडले नाही. मावशी बोलत होती तोपर्यंत त्याने शांतपणे ऐकून घेतले. पण आई बोलू लागल्यावर त्याचा धीर सुटला. तोही बडबडू लागला. मावशीने बापूला राधाबद्दल जे काही ऐकले ते खरे आहे का असे विचारले. बापूने मावशीची शपथ घेऊन सांगितले की यमीचा आळ जेवढा खोटा होता तेवढेच हे सुद्धा खोटे आहे. राधाजवळ ज्या दिवशी नवऱ्यासारखा राहायला लागेल तेव्हा सगळ्यात आधी तुला येऊन सांगेन. पण आजपर्यंत आमच्यात असे काही झाले नाहीये. माझ्यावर विश्वास ठेव. पण आई बापूवर विश्वास ठेवायला तयार नव्हती. तिचे बडबडणे सुरूच होते. शेवटी बापूला असह्य होऊन तो आईला नको नको ते बडबडला. त्यामुळे भूतवाडीला जाते असे सांगून आई रागातच घरातून निघून गेली. बापू हताशपणे नुसता बसून राहिला. मावशीने त्याला प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न केला. आईवर असे रागवू नये. ती कशीही असली तरी तुझी आई आहे. बापू तुझे सगळे चांगले आहे. व्याघ्रेश्वरावर एकादशना करतोस, अडल्या नडल्याला मदत करतोस, पण बाकीचे तुझे वागणे मला पटत नाही. ते तू सुधर. बापू काहीच बोलला नाही. थोड्या वेळाने मावशीला 15 रुपये खर्चासाठी देऊन तिला भूतवाडीला पोहोचवून तो पुलावर निघून गेला. साखर पेंडीहून आलेल्या बापू बद्दलच्या एक एक गोष्टी ऐकल्या की दिनकरचा जीव तुटायचा. बापू गांजा ओढतो, कोंबड्या खातो, दारू पितो. गावात त्याच्याबद्दल वाईट बोलले जायचे. दिनकर ते नुसते ऐकून घ्यायचा. पण अति झाले की मात्र बापूची बाजू घ्यायचा. म्हणायचा, इतकेही कोणाला नावे ठेवू नयेत. बापू कसाही वागत असला तरी त्याच्याजवळ जी माणुसकी आहे ती तुम्हा कोणाजवळही नाहीये. लोकांना वाटायचे बापू दिनकरला पैसे देतो म्हणून दिनकर त्याची बाजू घेतो. पण तसे नव्हते. बापू दिनकरच्या खूप जवळचा मित्र होता. दिनकरचे वडील वारले तेव्हा बापूनेच त्याला मदत केली. पुढचा मागचा विचार न करता 25 रुपये दिनकरला दिले. दिनकर हे पैसे उभ्या आयुष्यात फेडू शकत नाही हे माहीत असूनही. एवढेच नाही तर पुढच्या 6 महिन्यांच्या एकादशनांचेही पैसे त्याला देऊन टाकले. दिनकर नेहमी लोकांना म्हणायचा, बापू जानवं घालत नसेल, कोंबड्या खात असेल, तुम्ही त्याला ब्राह्मण नका म्हणू हवे तर, पण निदान माणूस तरी म्हणा. दिनकर मध्ये मध्ये बापूला भेटायचा. गावात त्याच्याबद्दल काय चर्चा सुरू आहे हे सांगायचा. पण जेव्हा बापूने राधाबरोबर राजरोसपणे राहायला सुरुवात केली तेव्हा मात्र त्याने हात जोडले. त्याने बापूकडे जायचे बंद केले. बापूला आधीच ब्राह्मण विचारत नव्हते. आता राधाबरोबर राहू लागल्यावर गुरवांचीही नाराजी तो ओढावून घेईल. मग गारंबीत बापूला कोण विचारणार? तसेच जर या दोघांचे खरेच वाईट संबंध असतील आणि त्यातून जर मूल जन्माला आले तर त्या मुलाचे काय होईल? असे अनेक विचार डोक्यात येऊन दिनकरचा थरकाप उडायचा. शेवटी व्याघ्रेश्वराकडे तूच आता बापूची काळजी घे अशी तो प्रार्थना करायचा आणि शांत व्हायचा. राधा आणि बापू एकत्र राहू लागले. बापूने हॉटेल चालवायला सुरू केले. पण गेले काही दिवस राधा बघत होती की मध्यरात्रीनंतर बापू खूप तळमळत असतो. तिला त्याचे कारण कळत नव्हते. तिच्या मनात यायचे, आपण बापू बरोबर हा जो जगावेगळा संसार मांडला आहे त्याचा त्याला पश्चाताप तर होत नाहीये ना? खरे तर गांजाचा अंमल असेपर्यंत बापू झोपलेला असायचा. पण जशी त्याची नशा उतरू लागायची तशी त्याला स्वप्न पडू लागायची. त्याच्या डोळ्यांसमोर साखरपेंडी, मुसा, वखार, गलबत, हुंड्या, तारा, मनी ऑर्डरी हे सगळे नाचू लागायचे. बऱ्याच वेळेला तर त्याला तो स्वतःच्या वखारीत मालाची परत लावण्यात आणि पोती मोजण्यात दंग आहे असे दिसायचे. आणि मग
तळावर अपरात्री आलेल्या गाडीच्या घंटांनी त्याला जाग येऊन शेजारी झोपलेली राधा त्याला दिसायची. आणि आपण जे पाहत होतो ते स्वप्न होते याची जाणीव झाली की त्याची तळमळ सुरू व्हायची. आणि मग असह्य झाले की तो राधाला जवळ करायचा. पण हे सगळे राधाला माहित नव्हते. त्यामुळे ज्या स्पर्शाने आतापर्यंत राधाला सुख मिळाले होते, तो स्पर्श तिला आता खंजिरासारखा वाटू लागला होता. एके दिवशी असह्य होऊन राधाने बापूला त्याच्या या अस्वस्थतेबद्दल विचारलेच. म्हणाली, "आपला संसार तुझ्या मनाविरुद्ध तर नाही ना चालला? तुझी एवढी तडफड का होत आहे?" बापू म्हणाला, "तू अजून मला ओळखली नाहीयेस राधा. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी कुठल्याही परिस्थितीत तुला अंतर देणार नाही. हे विठोबाची शपथ घेऊन तुला सांगतो. माझी तळमळ होतीये ती फक्त एकाच गोष्टीचा मला ध्यास लागला आहे म्हणून. आणि ती म्हणजे मी मोठा कसा होईन या विचाराने." राधाने विचारले, "हॉटेल चांगले चालले आहे ना आता?" बापू म्हणाला, "हॉटेल चालवण्यासाठी माझा जन्म झालेला नाही." आणि खरेच बापूचे उद्गार वायफळ नव्हते. लवकरच गारंबीला बापू पर्व सुरू झाले. त्याला अफाट बापू हे नाव मिळाले ते याच काळात.